नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नियर मुंबई याचा कॅटेगरी वाइज एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे 2025 साठी। त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुम्हाला या चॅनलवरती तुमची जी काही प्रोसेस असणार बघा, नीट 2025 ची काउन्सिलिंग, त्या प्रोसेससाठी जे काही तुमचे अपडेट असणार सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटणार। जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर पटकन काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथील पुढील जे काही अपडेट असणार ते तुमचे मिस होणार नाही। ओके, चला मग बघूया आपण या ठिकाणी आता टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नियर मुंबई कॅटेगरी वाइज एक्सपेक्टेड कट ऑफ। त्यापूर्वी जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही करू शकता। जर तुम्हाला आमच्यासोबत जर ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग करायची एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस साठी, तर तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काय करू शकता, काउन्सिलिंग करू शकता। ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला करायचंय तर आमची ऑनलाईनची फीस 2000 आहे बघा, पण त्यावरती पण काय चालू आहे आता 25% ऑफ चालू। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर 1499 प्लस जीएसटी मध्ये काय करू शकता, तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जुळायचंय आमच्यासोबत, जर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनचं लिंक दिले, तिथून ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचंय आणि आमच्यासोबत काय करायची, पेड काउन्सिलिंग साठी जॉईन करायचे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खालून एक लाईन स्क्रोल होते बघा, तिथे काय दिलंय, आमच्या ऑफिसचा ऍड्रेस दिलाय। तुम्हाला त्या ऍड्रेसवरती यायचंय, आमच्या ऑफिसला व्हिजिट करायचंय आणि तुमची जी काउन्सिलिंगची जी प्रोसेस असणार बघा, तिला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडायचंय। ओके, चला मग बघूया आपण या ठिकाणी आता टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई याचा आपण काय बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, कॅटेगरी वाइज कट ऑफ बघणार विद्यार्थी मित्रांनो। बघा आता तुम्हाला ऑल इंडिया रँक दिसते बघा इथे तुमच्या कॅटेगरी वाइज। आता ऑल इंडिया रँक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, 2025 चा तुम्ही जो नीटचा एक्झाम दिलाय तो पेपर खूप डिफिकल्ट आलाय, पेपर डिफिकल्ट आलाय, स्कोर बदलणार पण रँक थोडी बदलणार आहे। येथे या ठिकाणी मॅटर करत नाही टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट किती होते आणि कितींनी एक्झाम दिलाय, इथे मॅटर करते टोटल नंबर ऑफ कॉलेजेस किती आणि त्या कॉलेजेसला टोटल नंबर ऑफ सीट्स किती आणि तुमच्या कॅटेगरी वाइज किती जागा आणि त्या जागांवरती अलॉटमेंट किती रँक वरती होते। तर ही काय विद्यार्थी मित्रांनो, तुमची ऑल इंडिया रँक आहे बघा। तुम्ही या रँकला हे सगळे व्हिडिओ बघून एक कंटिन्यू सिरीज आहे बघा, आपली ही सिरीज बघून तुम्ही काय करू शकता, तुमची चॉईस फिलिंगची लिस्ट बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, बघा आता या ठिकाणी बघा एससीचा जर विचार केला तर लास्ट इयरला 85% कोटा जो होता आपला, त्यामधून कॅन्डिडेटला 600 स्कोर वरती काय भेटले, कॉलेज अलॉटमेंट झाली। ओके, त्याची ऑल इंडिया रँक किती होती मग आता, तर या ठिकाणी 76,629 या ऑल इंडिया रँक वरती काय भेटले, स्टुडंटला कॉलेज भेटले विद्यार्थी मित्रांनो। ओके, एसटी साठी बघा 511 स्कोर होता, ऑल इंडिया रँक किती होती, 1,89,027। विजेसाठी 647 स्कोर होता, ऑल इंडिया रँक होती बघा या ठिकाणी 28,718 काय होती तुमची ऑल इंडिया रँक होती विद्यार्थी मित्रांनो। ओके, त्यानंतर एनटीव्ही साठी बघा आता स्कोर किती होता, 647, ऑल इंडिया रँक किती होती तुमची 29,211 काय होती विद्यार्थी मित्रांनो, तुमची ऑल इंडिया रँक होती। ओके, एनटीसी साठी बघा 657 काय होता तुमचा स्कोर होता, ऑल इंडिया रँक किती होती 20,645। ओके, एनटीडी साठी स्कोर होता 660, ऑल इंडिया रँक होती बघा 19,601। ओके, त्यानंतर बघा एससीबीसी साठी स्कोर होता 670, ऑल इंडिया रँक होती बघा तुमची या ठिकाणी 12,069। ओके, त्यानंतर ओबीसी साठी बघा, ओबीसी साठी स्कोर होता 667, ऑल इंडिया रँक किती होती विद्यार्थी मित्रांनो 14,085। ईडब्ल्यू साठी जर विचार केला या ठिकाणी स्कोर होता विद्यार्थी मित्रांनो 656 आणि ऑल इंडिया रँक होती तुमची 21,470। ओके, त्यानंतर ओपनचा जर विचार केला या ठिकाणी तर स्कोर होता 664 आणि ऑल इंडिया रँक होती तुमची 30,233। जर माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।